आपण गोष्टी किती पटकन कन्क्लूड करतो आणि निर्णयापर्यंत पोचतो याचं एक मस्त उदाहरण देतो. सपोज तुमच्या सोसायटीमध्ये एका म्हाताऱ्या आजोबांनी एका लहान मुलाला पाठीमध्ये जोरदार धपाडा घातला. म्हणजे आजोबा खाष्ट आहेत. त्या मुलाच्या आईने त्या आजोबांची भांडायला सुरुवात केली. म्हणजे आई कर्तव्यदक्ष आहे. पुढे भांडणात असं लक्षात आलं की त्या लहान मुलाने एका कुत्र्याच्या शेपटाला फटाके लावले आणि ते पेटवून दिले, म्हणून आजोबांनी त्या मुलाला मारलं. म्हणजे आता ते लहान मूल निरागस नाही आहे, ते कार्ट आहे. आजोबाच कर्तव्यदक्ष आहेत आणि आईने तर तिच्या मुलाला कोणतेच संस्कार लावलेले नाहीत. जसजशी स्टोरी आपल्यासमोर उलगडत जाते तसतसा आपला दृष्टिकोन बदलत जातो. पण प्रॉब्लेम असा आहे की हे सगळं घडायच्या आधीच हा चांगला, हा वाईट, हा देव, हा सैतान अशी वेगवेगळी लेबलं लावून आपण मोकळे झालेले असतो. आणि याच सवयीचं पर्यवसन पुढे टोकाच्या भांडणामध्ये होतं. पुढे चूक लक्षात आल्यावर जेव्हा आपण भानावर येतो तेव्हा आपल्याला या सगळ्याचा खूप पश्चाताप होतो. म्हणून एक म्हणजे स्वतःला कोणत्याही निर्णयापर्यंत पोचण्याकरता थोडा एक्स्ट्रा वेळ द्यायची सवय लावून घ्या. आणि दुसरं म्हणजे एवढं सगळं करूनसुद्धा जर का निर्णय चुकला तर मोकळ्या मनाने माफी मागा. जस्ट एक थॉट.